अशी गरमागरम टम्म फुगलेली गाड्यावरची मिळणारी भजी तर सगळ्यांनाच आवडतात. त्यातील त्यात मूग भजी तर सगळ्यांचीच फेवरेट. तर आज आपण अगदी गाड्यावर मिळताना सेम तशीच मूग भजी बनवणार आहोत. तर एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. आणि अजून छान कुरकुरीतपणा यावा ना याकरता मी साधारणतः 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. त्यामुळे असे तांदूळ भिजत घालून यामध्ये जर टाकले ना तर भजी छान बराच काळापर्यंत कुरकुरीत राहतात. आता हे स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी आपण ही डाळ भिजवून घेऊ. मस्त अशी दुसऱ्या दिवशी आपली डाळ आहे ना मस्त भिजलेली आहे. ही पुन्हा एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता मिक्सरमध्ये याची फक्त जाडसर वाटायचं आहे. एकसारखं फिरवू नका. पेस्ट अजिबात करायची नाही. यातच काही हिरव्या मिरच्या, लसूण, आलं सुद्धा घालून झाल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची स्टेप, आपल्याला हे पीठ आहे ना हलकं करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा रंग हलकासा लाईट सफेद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल यात काही भाज्या टाकून घेऊया. त्यात मी मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया. धने आबडधोबड कुटून घेतलेले आहे. 1 चमचाभर आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही. यामुळे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः 2 चमचे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. परंतु हे अगदी साधे सिंपल मी बनवलेले आहे. तेलसुद्धा या मिश्रणामध्ये मी छान एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण तुम्हाला बऱ्याचपैकी पातळ दिसत असेल, परंतु हे परफेक्ट आहे. भजीसुद्धा छान तयार होतात. तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ ॲड करू शकता. तेलाचं टेम्परेचर फार कडकडीत झालं असेल तर थोडंसं नॉर्मल झाल्यावर त्यानंतर भजी सोडायची आहे. सोड्याचं प्रमाण जास्त जर झालं ना खूप जास्त प्रमाणात भजी तेल ओढतात. मस्त ही आपली दुप्पट तिप्पट फुलणारी मूग डाळीची भजी, चणा डाळीची खुसखुशीत भजी या ठिकाणी तयार झालेली आहे.